हरि ओम। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. असं वाटतं की समर्थ प्रश्न विचारतात, ध्यान धरते ते कोण. प्रश्न नाही आहे ऍक्च्युली, चिंतन करा असं सांगत आहे. ध्यान धरते ते कोण, आपण. आणि ध्यानी आठवते ते कोण हा मुख्य प्रश्न. ध्यानी आठवते ते कोण, अनेक गोष्टी आठवत राहते. मग ध्यान नीट चाललंय की नाही, त्याचं गोल्ड स्टँडर्ड काय आहे, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. ध्यान करतोय तो मी, आणि ज्याचं ध्यान करतोय ते ओपन एंडेड आहे. कशाचं ध्यान करायचं, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण आहे का बघ. तसं असेल तर सोपे, तसं नसेल तर किमान त्या डायरेक्शनला चाललंय का हे बघ. आणि आपण त्याच स्पेसमध्ये आहोत, त्या डायरेक्शनला आपण ते नेण्याचा प्रयत्न हळूहळू करतो. जोपर्यंत वेगळेपणा आहे तोपर्यंत एक कम्फर्ट आहे. म्हणजे दोन गोष्टींमध्ये कम्फर्ट आहे की जर का वेगळेपणा स्पष्ट आहे आणि वेगळेपणाची जाणीव अशी स्वतंत्रपणे नाहीये, कम्फर्ट आहे. आणि एकरूप झालं की पण कम्फर्ट आहे. पण वेगळेपणाची जाणीव आहे आणि एकरूप व्हायला पाहिजे हे भान आहे, त्यावेळेला मग तो कम्फर्ट हलतो. आणि मग कारण एक अटेम्प्ट निर्माण होतो की वेगळेपणाने बघायचं नाही, वेगळेपणाने बघायचं नाही. म्हणून असं म्हटलं जातं ना की अज्ञानात सुख आहे. पूर्ण अज्ञानात सुख आहे, पूर्ण ज्ञानात पण सुख आहे. अज्ञानाची जाणीव झाली की प्रॉब्लेम आहे. मग सुख गेलं. एखादा आंधळा माणूस जर का अंधारातून चाललाय, काही प्रॉब्लेम नाहीये, आधीच आंधळा आहे, सगळ्यात आधीच अंधार आहे, त्यामुळे बाह्य अंधार असला तरी काही प्रश्न नाहीये, तो कम्फर्टेबलीच चालतो. म्हणजे त्याचा जो आंधळेपणाचा जो आविर्भाव आहे त्याला काही अडचण नाही. आणि ज्याला त्याच वाटेवर नेहमी चालणारा माणूस आहे, त्याला माहिती काही नाही, खास काळजी नाही, सरळ सरळ रस्ता आहे, लाईट गेलेत काही प्रॉब्लेम नाही, त्याला माहिती आहे सरळ जायचं, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याला ज्ञान आहे मार्गाचं. पण दिसतंय आणि रस्ता माहीत नाहीये म्हटल्यावर तो अनकम्फर्टेबल असतो. तसं अज्ञानाची ज्या वेळेला जाणीव होते किंवा आमच्या व्यक्तिमत्वामुळे तत्वाशी आम्ही फारकत झालेली आहे मूळ स्वरूपाशी, त्याची एकदा का जाणीव व्हायला लागली की मग कन्सर्न निर्माण होतो आणि मग खऱ्या अर्थाने अटेम्प्ट करायला पाहिजे असं वाटतं. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती काही करा, कुठल्याही गुरूंकडे जा. ते आता अष्टावक्र गीतेचं स्वामींचं पुस्तक आलंय, तर एक श्लोक आहे, तर त्यांनी म्हटलंय की तू अष्टावक्र म्हणला, कोणाकडून पण अनुग्रह घे, प्रत्यक्ष भगवान विष्णू येवो शंकर येवो काही फरकच पडत नाही. जोपर्यंत तू तुझं मन शांत करून तत्व स्वरूपाशी एकरूप होऊन जात नाहीस तोपर्यंत कशाचा काहीही उपयोग नाही. निसर्गदत्त महाराजांनी अनुग्रहाची डेफिनेशन घेतली आहे. अनुग्रह म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकली अशी डेफिनेशन. अनुग्रह म्हणजे काय, तर कोणाचा अनुग्रह, लोक असं म्हणतात की मी अनुग्रह घेतला. कोणाचा घेतला, गुरूंकडून घेतला. गुरु कोण आहे, ज्ञानस्वरूप आहे. गुरु म्हणजे ज्ञान असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. गुरु म्हणजे ती व्यक्ती नसून अनुग्रह कोणाचा घेतला, ज्ञानाचा घेतला, ज्ञानाचा अनुग्रह घेतला, ज्ञानाने अनुग्रह दिला असं त्यांनी म्हटलं. पण ज्ञानाने अनुग्रह दिला ही गोष्ट खरे, पण तू तो घेतलास का? कारण अनुग्रहामध्ये काय सांगितलं की तू तत्वस्वरूप आहेस,
पण मग अनुग्रह देण्याची आवश्यकता कोणाला आहे, म्हणजे घेण्याची आवश्यकता कोणाला आहे? तर त्यांनी असं म्हटलं की ज्याचा असा पक्का ग्रह आहे की मी शरीर आहे त्याला अनुग्रह द्यायला, आणि मग तो घेताना पण आपण शरीर आहोत याच भावनेने किंवा व्यक्तिमत्व आहे तेच अनुग्रह घेत असतं, आणि मग व्यक्तिमत्वाच्या पलीकडे आपलं एक सेपरेट स्वरूप आहे असा ज्ञानाचा बोध गुरु करत असतात. तो त्यावेळेला जितपत ग्रहण झाला तितपत झाला, पण त्याच्यानंतर त्या वाटेवर चालता चालता स्वरूपानुसंधानाच्या प्रोसेसने व्यक्तिमत्वाचे लेयर्स आपले आपण करून कमी करत जाणे, आणि ते मुख्यतः कशाच्या याने होतं तर स्वरूपानुसंधानाच्या प्रोसेसने होतं. आणि बाकीच्या ज्या उपासना आहेत जशा नामस्मरण आहे, नामस्मरणाच्या साह्याने पण आम्ही नकळतपणे, आम्हाला ते कळत नसतं जनरली, कित्येक संत सद्गुरू हे पण सांगताना काय तर नाम घ्या असं सांगतात, विचार करू नको, तू नाम घे. का घे तर हळूहळू त्या नामाच्या स्मरणाने व्यक्तिमत्वाचा जो आविर्भाव प्रकर्षाने अंतःकरणावर आहे हळूहळू टिका होत जाईल, आणि मग ज्यावेळेला तत्वस्वरूपाचा वेध घ्यावा असं ज्यावेळेला बुद्धी होईल त्यावेळेला ते व्यक्तिमत्व आड येणार नाही, लवकर होईल. म्हणून गोंदवलेकर महाराज असं म्हणत असत की तुमची जळकी भांडी संसाराच्या एकूण लेप बसलेला आहे, जळकी भांडी सत्संगतीमध्ये भिजत घाला. म्हणजे काय होईल, तो लेप ढिला होईल. ज्यावेळेला कधी हात मारायची वेळ त्यावेळेला फार खरवडत बसायला लागणार नाही. कोण खरवडणार आहे, आपल्यालाच खरवडावं लागतं. असं शेवटी कळायला लागतं कोणी काही करून देणार नाही, तुझा तूच. डोळे म्हटल्यानंतर कोणी नाही, तू काय करशील ते खरं आहे. असं ज्या वेळेला आत्मनिर्भर भारत जसा आहे तसा आत्मनिर्भर आपण व्हायला लागतो साधनेच्या बाबतीत पण, त्यावेळेला असं लक्षात येतं की ध्यान धरते ते कोण आणि ध्यानी आठवते ते कोण, ह्याचं एकदाच सूक्ष्मोक्ष लावायला पाहिजे की ध्यान आठवते ते कोण. तर ध्यानी आठवते ते कोण मी, हे तर स्पष्ट आहे की आपण स्वतःवर ध्यान करायचं आहे. हा भाग मोठ्या कृपेने आपल्याला निश्चित करून दिला गेलेला आहे की मग एक कोणतरी वेगळी देवता आहे आणि मग ती प्रसन्न होईल, मग अनुग्रह होईल. त्याला त्या प्रेमानंद महाराजांनी खूप सुंदर म्हटलं की अर्जुनाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की हा सगळा गीतेचा भाग. खरं तर असं होतं की तुला मी भेटलेलंच आहे, आता वेगळी ईश्वरप्राप्ती काय आहे असं नाही सांगितलेलं, तू ध्यान कर असंच सांगितलंय. प्रत्यक्ष भगवान समोर बसून पण ध्यान करत असंच सांगतायत. त्याचं कारण बाह्य रूप कितीही आमच्या समोर आली तरी आमच्या व्यक्तिमत्वाचा पालट हा व्यक्तिमत्व जोपर्यंत तत्वस्वरूप होत नाही तोपर्यंत होणार नाही. आणि त्या बाह्य दर्शनांना किती झाल्या तरी मर्यादा आहेत आणि सगळ्या त्या मानसिक पातळीवरच्याच आहेत. खरं सांगायचं ज्या प्रकारच्या मनोभूमिकेतून आम्ही जातो त्या प्रकारची आम्हाला दर्शनं होत राहतात. ते स्वामींनी मागे म्हटलं होतं की अशा प्रकारच्या दर्शनांकडे ज्यांचा ओढा असतो तर आम्ही दर्शन किती करायला गेलो तरी आम्हाला कुठलं तरी ग्रीक देवतेचं दर्शन होणार नाही. कारण का तर आम्ही ते इमॅजिनच केलेलं नाही. ग्रीक देवता आम्हाला कशाला आठवेल. त्या आमच्या मनाचा कल्ट जसं आहे तेच आम्हाला गोष्टी म्हणजे स्वप्न आपल्याला कुठली पडतात ते आमचे कन्सर्न आहे त्याप्रमाणे स्वप्न पडतात. तसं ध्यानामधली पण अशा प्रकारची जी दर्शनं आहेत गीतेमध्ये पण तो जो भाग आलेला आहे की विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाला त्याला हवं तेच दिसतं की कौरव चाललेत पांडव चाललेत असं त्याला दिसत नाही कारण त्याला ते नको आहे आतमधून. त्या प्रकारचं वेगळेपणाने कुठलाही अनुभव घेतला गेला तरी त्याला मानसिकतेच्या पार्श्वभूमीची एक जोड आहे आणि ते जोपर्यंत आहे वेगळेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत परिपूर्णता नाही. आणि हे उपनिषदांपासून सगळीकडे पुन्हा 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 ठसवण्याचा भाग चाललेला आहे. जे चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुंषी पश्यते, मी ज्याने डोळा ज्याला पाहू शकत नाही पण ज्याच्यामुळे डोळा पाहू शकतो. यन मना न मनुते, ज्याच्यामुळे ज्याची मन कल्पना करू शकत नाही पण येणावर मनोमतम, मन ज्याच्यामुळे कल्पना करतं ते तदेव ब्रह्मत्वम विद्धी, त्यालाच तू ब्रह्म म्हणून जाण. नेदम यदिदम उपासते, आणि ज्याची तू उपासना करतोस वेगळेपणाने ते म्हणजे ब्रह्म नाही. मग ते कुठलंही नाव दे त्याला, मग राम म्हण, कृष्ण म्हण, शिव म्हण,
आत्मा पण वेगळेपणाने जोपर्यंत आहे तोपर्यंत ते म्हणजे ब्रह्म नाही. असं म्हणून कुठलीही गोष्ट दाखवायची असेल तर खरं तर बोट दाखवलं जातं, पण स्वामी चिन्मयानंदांनी हे खूप सुंदर एक्सप्लेन केलंय. त्यांनी असं म्हटलंय की हा भाग असा आहे आत्मतत्वाबद्दलचा की कितीही गुरूंनी सांगितलं, एक्सप्लेन केलं तरी ते साधारण एक कल्पना देऊ शकतात, कारण तत्वाचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. आणि हे त्यांनी स्वामी चिन्मयानंदांनी त्यांच्या गुरूंना असं विचारलं होतं की तुम्ही हे सगळं, किंवा या उपनिषदांमध्ये पण असं सगळं इंडिकेटिव्हली बोललेलं आहे की डोळा ज्याला पाहू शकत नाही ज्याच्यामुळे डोळा पाहू शकतो, मन ज्याला पाहू शकत नाही मन कल्पना ज्याच्यामुळे करतं. हे एक्झॅक्टली काय सांगितलंच नाहीये, असं सगळं पेरिफेरलच बोललं गेलंय. तर असं सांगायची काय आवश्यकता आहे, तुम्ही डायरेक्ट सांगा ना हे म्हणजे तत्व, असं म्हणजे इंडिकेट करा. तर त्याच्यावर ते म्हटले की बरोबर आहे तू म्हणतोयस ते. गुरु त्यांना म्हटलं मग काय एक काम कर, मला बोलून बोलून म्हणाले, कोरड पडले कशाला, पाणी घेऊन ये. ठीक आहे म्हणून त्याला कळेल ना की थंडीचं सीझन मी तिकडे होता आणि एवढंसं बोलल्यामुळे तहान कशाला लागेल, पण म्हटलं आता गुरुंनी मागितलं नाही कसं म्हणायचं, म्हणून भांड्यातून पाणी घेऊन आले. तर ते म्हटले तू हे काय आणलंस, तर हे काय पाणी आणलंय, नाही म्हटले तू भांडं आणलंस. भांड्यातून पाणी आणायला कुठे सांगितलं होतं, तुला पाणी आणायला सांगितलं होतं. तर ते म्हटलं की पण भांडं नाही आणलं तर पाणी कसं आणणार. तसंच आहे म्हणाले की तोपर्यंत त्याची आउटलाईनच सांगू शकतो. आज जे आहे पाणी आण म्हटलं तरी जसं भांडं आणावं लागतं तसं तत्वस्वरूपाचं वर्णन करत असताना त्यातला आतला जो सबस्टन्स आहे तो तुम्हाला इंडिकेटच करता येईल फार फार तर, आणि ज्याचा त्याने तो रिव्हील करून घ्यायचा आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून ते कधीतरी प्राप्त होईल, कधीतरी ते आम्हाला मिळेल असं न मानता आम्ही आत्ताच तत्वस्वरूप आहोत हे आश्वासन ऐकशिष्या येतेचे बरोबर सगळे तुझी आहेस ब्रह्म, होणार आहेस असं पण नाही, आहेस ब्रह्म. मग आता काय आहे, ऍक्सेप्ट करते. तसं आहे. आणि ऍक्सेप्ट करणं असं म्हटल्यानंतर मग आड काय येतंय, व्यक्तिमत्व आमचं आड येतंय. ते व्यक्तिमत्वाचं त्याचा आविर्भाव आम्ही बाजूला टाकून थोडा वेळ जर का शांत बसू शकलो, आमच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करू शकलो, तर ती आत्मस्थिती ही कुठली तरी एक फार ड्युरेशनने प्राप्त होणार आहे. हा भाग, हा समज पण काढून टाक की असं असं काहीतरी केल्यानंतर होणार आहे हा भाग सोडून दे, आहेस इथेच राहा. त्याला त्या अष्टावक्र गीतेमध्ये ज्यावेळेला तो जनकाला उपदेश केला आहे मुक्तीचा, तर त्याने असं म्हटलं की यदी देहम पृथक कृत्य, जर का तू देह आहेस म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे तू आहेस ही भावना सोडून केवळ आत्मस्वरूपावर स्थिर राहशील, शुद्ध जाणीवेवर स्थिर राहशील तर आत्ताच मुक्त आहेस असं त्याने म्हटलं. या क्षणीच मुक्त आहेस. मग काय कर, तू मुक्त आहेस हा जो भाव आहे त्यातले शब्द काढून टाक आणि जाणीवेवर लक्ष केंद्रित करून राहा. त्यामुळे मुक्तीची एक वेगळी कल्पना ह्याच्यातून पण या लोकांनी आपल्याला मुक्त केलेलं आहे. बंधनातून मुक्त झालं की मुक्त, वेगळं काय मुक्त आहे. बंधन कशामुळे आहे, मर्यादितपणा जे आहे अंतःकरणाने स्वीकारलेला संकुचितपणा आहे व्यक्तिमत्वाच्या अंगाने. आम्ही असे आहोत असं आम्हाला जे वाटतं त्याच्यामुळे मग आमच्या व्यक्तिमत्वातले चांगुलपणा, व्यक्तिमत्वातले उणीवा ह्या आमच्या अंतःकरणावर सतत असतात. बाजूला काढून टाक, शुद्ध स्वरूपात राहा. त्या शुद्ध स्वरूपाला कुठल्याही प्रकारची उणीव नाही आणि त्याचमुळे त्या शुद्ध स्वरूपाला कुठल्याही प्रकारचं गुण पण नाही. केवळ ते असणं, आपलं शुद्ध असणं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून राहणं. आणि त्याच्यासाठी म्हणून व्यक्तिमत्वाचा आविर्भाव अंतःकरणाने काही काळ बाजूला टाकणं ठरवून, असं आम्ही ज्यावेळेला ध्यानामध्ये करतो त्यावेळेला आम्ही अनन्य लक्षणं असले पाहिजे हे जे म्हटलेलं आहे त्याच्या जवळ 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 जात असतो. तोपर्यंत काय चाललंय, तोपर्यंत हे आम्हाला कळतं आहे की शुद्ध जाणीवेत राहायचंय. कोणी राहायचंय, मी राहायचंय. पण मग ते मी म्हणजे काय, मी म्हणजे पर्सनॅलिटी. पण ध्यान करत असताना वेगळं काही पर्सनॅलिटी आमची प्रोजेक्ट होत असते अशातला भाग नाही, पण एक पर्सनॅलिटीचा आविर्भाव मात्र आमच्या अंतःकरणात नक्की असतो. तोही काढून टाकून शुद्ध जाणीवेचं त्याचा वेध घेत असताना आम्हीच ते तत्वस्वरूप आहोत, व्हायचं आहे हा भाग पण काढून टाकणं. सर्व प्रकारच्या कल्पना आत्मस्वरूपाबद्दलच्या, ज्ञानस्वरूपाबद्दलच्या, ज्ञानाबद्दलच्या, नक्की काय होणार आहे वगैरे
या सगळ्या बाजूला काढून टाकून केवळ जसे आहोत तसे राहणे यानेच तो प्रवास होणार आहे हे निश्चित झाल्यानंतर ती व्यक्ती त्या क्षणी तरी किमान तत्वस्वरूपाशी संलग्न होऊन गेलेली असते. हे शब्द पण काढून टाकायचे की तत्वस्वरूपाशी एकरूप वगैरे वगैरे सगळं काढून टाकायचं, केवळ असणं. म्हणून समर्थांनी पण साधकाची वर्णनं करत असताना अनेक वर्णनं केलेली आहेत आणि पुढे त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, काहीच नव्हन असणे या नावं साधक. काहीच नसून असणं या नावं साधक. कुठल्याही प्रकारचा उपाधी, कुठल्याही प्रकारची उपाधी अंतःकरणाने न स्वीकारणं. मी साधक आहे, मी शिष्य आहे, मी अपूर्ण आहे, पूर्ण आहे, ज्ञानी आहे, अज्ञानी, काढून टाक मी आहे. आणि जे जसं आहे तसा मी अनुभवायचा प्रयत्न करेन. या भूमिकेत ज्या वेळेला ती व्यक्ती येते त्यावेळेला खरं तत्व हे अंतःकरणात प्रकट व्हायची शक्यता वाढते. जसं आहे तसं. त्यावेळेला ध्यान धरते ते कोण? ते पण शुद्ध स्वरूपात असलेली व्यक्ती अंतःकरणाने. आणि ध्यानी आठवते ते कोण? ज्याला विचारांनी ते तत्व कळलेलं आहे. शुद्ध जाणीव अनुभवणे, त्याच्यावर चिंतन करणे, पुन्हा अनुभवणे, अशा प्रोसेसमधून ती जाणीव ज्या वेळेला व्यक्त होत जाते त्यावेळेला संदिग्धता उरत नाही स्वतःच्या मूळ स्वरूपाबद्दलची. मग काय उरतं? तो भाव मॅच्युअर करणं होतं. त्याच्यामध्ये पण व्यक्तिमत्वाचं सहाय्य होतं आणि काय काय आपल्या त्या मॅच्युअर करण्यामध्ये काय काय ॲड येतं हे आपल्याला कळत जातं. त्याप्रमाणे अटेम्प्ट करता करता हळूहळू ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतोय तो शुद्ध स्वरूपातला मी, ह्याच्यामधलं पण अंतर हळूहळू पुसट होत जातं. आणि ध्यान करतोय अशा प्रकारचा एक सेपरेट भाव पण अंतःकरणात राहत नाही. त्यावेळेला हे अनन्य लक्षण असणं म्हणजे काय हे क्रमाक्रमाने अनुभवाला यायला. म्हणून ही ओवी पूर्ण कोर अध्यात्म स्वरूपानुसंधान ही प्रोसेस सांगते आहे. बेसिक इथून सुरू झालं की स्वतःच्याच मूळ स्वरूपाचं ध्यान करायचं हे नक्की करून घेणं आणि ते करत असताना पण व्यक्तिमत्वाचा आविर्भाव हळूहळू बाजूला करत करत, त्याची एक वेगळी प्रोसेस नाही आहे व्यक्तिमत्वाचा आविर्भाव वेगळा करण्याची. शुद्ध जाणीवेवर राहणं ह्या प्रोसेसमधूनच व्यक्तिमत्वाचा आविर्भाव हळूहळू गळून पडतो. आणि ज्यावेळेला तो बराचसा गळून पडलेला आहे त्यावेळेला अशा प्रकारच्या उजळून गेलेल्या व्यक्तिमत्वाने शुद्ध जाणीवेवर राहण्याचा प्रयत्न करणं आणि स्थिर राहणं, ह्याच्यातून त्या अनन्य लक्षणतेचं हळूहळू रिव्हिलेशन आपल्यामध्ये होत असतं. हाच मार्ग पुढे आत्मदर्शनाकडे घेऊन जातो. दर्शन हा शब्द पण दर्शन होऊन गेल्यानंतरचा आहे. ज्यावेळेला प्रत्यक्ष त्या प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेला आता मी दर्शन घेतोय अशा प्रकारचा वेगळेपणाचा भाव नसतो. इम्प्रेशन या स्वरूपात ते दर्शन म्हणून राहतं. दर्शन याचा अर्थ काहीतरी दिसतं असं नसून समजतं असं आहे. त्या मार्गावर आपण आहोत आणि हळूहळू तो समजून घेऊन हा ज्ञानमार्ग आहे सगळा. योगाच्या साह्याने तो स्वतःमध्ये प्रकट करणं आहे. पण ज्ञानमार्ग असल्यामुळे समजून घेण्याच्या भूमिकेत सतत असणं म्हणजे तत्वस्वरूपाचं वर्णन पण समजून घेणं, मार्ग पण समजून घेणं, योगाची प्रोसेस पण समजून घेणं आणि करणं. जितक्या क्लॅरिटीने करू तितकी निसंदिग्धता अंतःकरणात आपोआपच निर्माण होत जाईल. त्याप्रमाणे आपण करत. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. उपासनेला दृढ व्हावे, भूदेव संतांचे सुदान मागे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.
जय जय रघुवीर समर्थ.